कागल शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळा सध्या भाड्याच्या जागेत भरते। नगर परिषदेनं गट नंबर 385 पैकी 10 गुंठे जागा शाळा इमारत आणि क्रीडांगणासाठी द्यावी या मागणीचं पत्र 1 वर्षापूर्वी मुस्लिम जमियतनं पालिकेला दिलं होतं। मात्र पालिकेनं याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेला जागा मिळावी तसंच मुस्लिम समाजाची नगरपालिकेनं आरक्षित केलेली जागा समाजाला मिळावी यासाठी मुस्लिम जमियतच्या वतीनं महापालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केलंय। आज तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होतं। मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण मागं घेणार नाही असा इशारा उर्दू मराठी शाळा आणि कब्रस्तान बचाव समितीचे अध्यक्ष समीर नायकवडी यांनी दिलाय। आज या ठिकाणी आपण जो उपोषणासाठी बसलेलो आहोत, आजचा आमचा तिसरा दिवस आहे। कागल नगर परिषदेच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत आणि 3 दिवसापासून या ठिकाणी लोक दिवसभर या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु प्रशासनानं आमची कोणतीही दखल घेतलेली नाही। प्रशासनाचा कोणीही माणूस आमच्याकडे आलेला नाही। ही मागणी आमची सगळ्यात पहिलीची मागणी आमची आहे की कागल नगरपालिका शिक्षण मंडळामार्फत चाललेली पंडित जवाहरलाल उर्दू मराठी शाळा या शाळेला पहिली आमची मागणी आहे की शाळेला जागा मिळाली पाहिजे। 1957 साली स्थापन झाली शाळा, जवळजवळ 67 वर्ष झाली, परंतु या शाळेला आत्तापर्यंत जागा मिळालेली नाही। आत्तापर्यंत जागा भाड्याच्या जागेवर चालू आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय नाही। ही दर्ग्यामध्ये चालू आहे शाळा, ही शाळेला जागा मिळाली पाहिजे। आणि दुसरी समाजाची आमची जी जागा आहे 1.5 एकर कब्रस्तानची जागा, दफनभूमीची जागा, ही जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे। या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आज 3 दिवस झाले तरी पण आमच्याकडे कोण सीओ आलेले नाहीत, आमच्या सीओने दखल घेतली नाही। त्यामुळं प्रशासन याला जबाबदार आहे आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील। यासाठी प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घ्यावी। या आंदोलनाला विविध संघटनांनी भेटी देऊन पाठिंबा दिलाय। यावेळी बाळासो नाईक, फारुख आलास्कर, हिदायत नायकवडी, रुपेश वाघमारे, मंगेश पिष्टे, गजानन माने, पांडुरंग जाधव, सुलेमान नायकवडी, दिलीप गाडीवड्ड, आकाश पाटील, साहिल नायकवडी, शाहरुख पठाण उपस्थित होते।